माहिती अधिकार हा कशासाठी पाठवायचा असतो आणि तुमचा हेतू काय आहे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। मी सचिनराव यादव, सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक माहिती अधिकारी फॉरेस्ट वन विभागाला पाठवलेला होता आणि त्याचा खुलासा आज रोजी चालू आहे। तो खुलासाचा डिटेलचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला नक्कीच देईन मित्रांनो। पण मी व्हिडिओ का बनवला मित्रांनो, व्हिडिओ कशासाठी बनवला आणि माहिती अर्ज मी कशासाठी दाखल केला की माहिती अर्ज जर दाखल केला तर माणसांची, समाजाच्या लोकांची भावना आपल्याकडे जी बघणार आहे ही वेगळ्या प्रकारची होती। ही फार चुकीचं आहे। देशामध्ये आपल्या असा अनेक अधुंद प्रकार, अवैध प्रकार मोठ्या प्रमाणात चालू होते आणि ते थांबवण्यासाठी 2005 साली माहिती अधिकार 2005 हा पूर्ण देशामध्ये कायदा लागू करण्यात आला आणि ह्या कायद्यामध्ये काही गोष्टी, काही नियम घातलेत की काहीची माहिती देता येणार नाही। संरक्षण विभागाची ही अशी राष्ट्रपतीची असते, पण आपल्या भागामध्ये अशी कुठलीही संशयास्पद गोष्ट नाही, म्हणजे असंवेदनशील कार्यालय आपल्या भागामध्ये सांगोल तालुक्यात नाही। समजा चांगलं व्यवस्थितरित्या चालू आहे। आता माहिती अर्ज पाठवल्यानंतर काय होतं, माहिती अर्ज संबंधित ऑफिसाला जर आपण अर्ज पाठवला तरी तो पूर्ण त्या डिपार्टमेंटला पहिली गोष्ट माहिती होतो की या उदाहरणार्थ मी सचिन यादव आहे, सचिनराव यादवांनी माहिती अधिकार या ठिकाणी टाकलेला आहे। हा एक चुकीच्या पद्धतीने आहे, अधिकाऱ्यांना तंबी देतो, हा त्यातून एक अर्थ काढला जातो आणि समाजामध्ये ते आपल्याला हीन वागणूक देतात आणि इतर ऑफिसांना सुद्धा ते कळवतात की हा असा करतो तसा करतो। पण मित्रांनो, मी जो माहिती अधिकार पाठवला होता हा अतिशय प्रामाणिकपणे पाठवला होता। माझा हेतू कुठं नाही। ह्याच्या आधी मी सुद्धा बरेच ठिकाणी माहिती अधिकार पाठवले आहेत। माझे काम त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं शासकीय कामं मी करून घेतलेली आहेत। आणि दुसरी गोष्ट, हे जे अधिकारी आहेत ह्यांनी 100% घोटाळा केला ही उघड निश्चितपणे मला माहिती आहे, म्हणून मी ती माहिती पाठवली आहे। माहिती पाठवल्यानंतर आपण ह्या देशात गुलाम होतोय, आपण लाचार आहे, ही मनातून काढा। माहिती ज्या अधिकारी आपण जे पाठवतो तो माहिती आपणाला देणं ही प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याचे एक बंधन असतं, मात्र तो चालढकल सातत्यानं करत असतात। का? खऱ्या अर्थाने एखादा माणूस, एखादा व्यक्ती माहिती अधिकारी पाठवतो म्हणजे तो गुलाम नाही, तो इथल्या काय तर न्याय हक्कासाठी पाठवतोय। पण तुम्ही जर माहिती देत नसाल, प्रशासन सेवेत राहून महाराष्ट्र केंद्र सरकारचा पगार घेऊन जर हे काम प्रामाणिकपणे बजावत नसाल तर तुम्ही आमच्यापेक्षाही खालचे लाचार आहे, पहिला मुद्दा। आता मी माहिती अधिकार का पाठवला ह्याचं तुम्हाला एक मी व्हिडिओ तुमच्या पुढं सादर करणार आहे मित्रांनो। तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग मला सांगा की माहिती अधिकार पाठवणं हा चुकीचा आहे का बरोबर आहे, हे कमेंटमध्ये करायचं। आता व्हिडिओ ते टाकल्यानंतर मला काय तुम्हाला बोलता येणार नाही, म्हणून मी काय सांगतो, आपला चॅनल शेअर करायचा, सबस्क्राईबर करायचा, लाईक करायचा, कमेंट करायची आणि पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ करतो। पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो। आपण हे क्षेत्र आपल्याकडे आहे, हे क्षेत्र दाखव। हे समोर आपले दिसते ते फॉरेस्ट आहे आणि इकडं बोरीचे बाग आहे। ते समोर एक सिमेंट बुरुज आहे आणि ह्या बुरुज ज्या संबंधित लोकांनी बांधला त्याच्या आपण याच्यासाठीच एक माहिती अधिकार पाठवलेला आहे, पण त्याची माहिती मिळत नाही मित्रांनो। हा एक सिमेंट बुरुज आहे, हे जी तुम्हाला ठेवून सांगतो, हे जे एस्टिमेट कसं असतं हे तुम्हाला सांगतो। ही जी बुरुज आहे ह्याला पांढरा कलर मारलेला आहे, ह्याला कॅप म्हटलं जातं, कॅप। आणि ह्याला 2 कलरचा वापर केला जातो। ह्याच्यामध्ये एक हिरवा आहे फॉरेस्टचा, एक पांढरा आहे, हे वर पांढराच आहे
आणि जे लिखाण केलेलं आहे ते लाल अक्षरात केलेलं आहे. आता इथं काय आहे, हा क्लास 1 आहे, म्हणजे हा मोठा आहे म्हणून ह्याला क्लास 1 म्हटलं जातं. आणि हा बाण आहे, बघा हे बाण आहे, हा बाण काय सांगतो की ह्या दिशेला फॉरेस्ट आहे, ह्या दिशेला फॉरेस्ट आहे आणि ह्याच दिशेला आहे. तो का समोर आपलं एक 3 डाम बी दिसतात का त्या मोबाईलमध्ये, ते 3 डाम आहेत. आता इथं काय आहे, त्यांचं रिझर्व फॉरेस्ट काय डिव्हिजन सांगोला सोलापूर, राऊंड आहे, रेंज आहे सांगोला, बीट सांगोला आहे, गावाचं नाव हलदईवडे आहे. CN काहीतरी एक नंबर असेल, ती मला ह्याच्याबद्दल एवढी आयडिया नाही. आणि हा गट नंबर आहे आणि कोणत्या वर्षी बांधले तर 2024-25 मध्ये बांधलेला आहे. मित्रांनो, आपण माहिती अधिकार का पाठवला की ह्या साईडचं जे प्लेयर आहेत, बुरुज आहे, याच्यामध्ये फार कमी अंतर आहे, या साईडचं बी कमी अंतर आहे. पण काही गावामध्ये काही अंतरावर म्हणजे 200 मीटरपेक्षाही लांब ह्या 2 प्लेयर सिमेंट बुरुजचं अंतर आहे. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे की इथे एक नंबर असतो. आज एखादी जर घटना या ठिकाणी जर घडली तर कुठल्या बुरुजाजवळ झाले की इथं एक नंबर आहे. उदाहरणार्थ मी एक ह्याला 50 नंबर देतो, तर आता हा बाण आहे तर त्याला 51 नंबर येतो. आणि जर समजा ह्याचं काय नुकसान झालं आणि त्यांनी हे पंचनामा करायचं असेल, काय झालं तर त्यांना लगेच सांगता येतं की या फॉरेस्टमध्ये गट नंबर 404 मध्ये ह्या 51 नंबरच्या प्लेयर सिमेंट बुरुजाजवळ अशी घटना घडलेली आहे. आता हा बाण इकडं दाखवायचा. आता हेच माहिती ह्या साईडला आली पाहिजे का, इकडे का, तर हे माहिती ह्या साईडला आली असती, हेच लिखाण रेंज फॉरेस्ट, राऊंड सांगोला, गावाचं नाव, गट नंबर आणि इयर्स, क्लास 1 आणि असा बाण आला असता आणि इथं त्याचा नंबर आला असता. समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जर आपण रेल्वेनं प्रवास करत असेल आणि रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक एखादी जर घटना रेल्वे ट्रॅकवर घडली तर तो त्या संबंधित रेल्वे चालक जे असतो ना, त्या डामचा नंबर घेत असतो आणि संबंधित स्टेशनला सांगत असतो अशा नंबरजवळ अशी घटना घडलेली आहे आणि त्याचे कर्मचारी त्या गाडीजवळ जातात. मात्र हे जे आहे ते ह्या साईडला केलं ना, इथे घे आणि ह्याला नंबर आहेत, हे नंबर टाकलं नाहीत का, तर ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा एक घोटाळा आहे. आता हा सिमेंट बुरुज हा काही कर्मचाऱ्यांनी बांधला आणि जे मजूर सोसायटीनं बांधला, संबंधित ठेकेदाराने बांधला, तर ह्याला कलर कोणी दिला पाहिजे आहे तर त्या ठेकेदाराने दिला पाहिजे आहे. आणि हे नाव, हे लिखाण सुद्धा हे ठेकेदारानं केलं पाहिजे आहे. आणि हे नाव देत असताना म्हणजे एप्रिलच्या उन्हामध्ये हे जे वनरक्षक आणि इथले जे फॉरेस्ट जे खाजगी तत्वावर जे कर्मचारी आहेत ह्यांच्याकडून हे कलर मारून घेतले, असं त्यांना अधिकार नसताना सुद्धा का, तर हे काम संबंधित जे फॉरेस्ट जे अधिकारी आहेत, रेंज वन परिरक्षक जे अधिकारी हे स्वतःच बांधत होते. त्याचे एक उत्तम उदाहरण आहे का, तर त्यांनी जे कलर जे मारलाय ते ठेकेदाराकडे न मारता स्वतः माणसं लावून हे कलर मारलाय. आणि बघा हे बागाशी मोकळी सोडली जाते, त्याच्यावर नंबर हे नसतो, असा मोठ्या प्रमाणात तिथं घोटाळा आहे. म्हणून आपण माहिती अधिकार दिला तर हे उघड येते गोष्ट, म्हणून आपल्याला ते माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती देत नसतात. अशा अधिकाऱ्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे.